होमिओपॅथीचे लोक चिंतनच नाही करत. सुरुवात आहे अंधारी करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये बघितलं आणि पहिलं पण नारद भक्ती आपण बरेच वर्षापूर्वी शासनाकडे नारद भक्ती सूत्र दोन शब्द महत्वाचे एक नारद आणि सूत्र. सूत्र रूपाने कोणतरी ऑनलाईन सूत्र रूपाने सूत्र सूत्र बिघडू अल्पाक्षर संधी अल्पाक्षर असतात सगळा संशय निवृत्त झालेला त्या स्वतःमध्ये मोठा अर्थ भरलेला आता ब्रह्म आपला अभ्यास काही करतो त्याच्यावरचं भाष्य पडायला ब्रह्मसूत्रावरचं भाष्य सगळ्या आचार्याचं त्याच्यावरचं आहे. शंकराचार्य रामानुज निंबाळकर सर्वांचं काय भाष्य सोडायला पाहिजे. तेव्हा आपलं अभ्यास काय पडला तुमचा अभ्यास झाला आमचा अभ्यास कमी पडतो त्याची सुरुवात केली पाहिजे. कोणी त्याच्याकडे काय करत लक्ष देत नाही. मला वाटलं चांगला आहे सूत्र रूपाने सगळ्या वांगला वेदांना सूत्र रूपाने नाही पूर्वमेवाचा चित्तस्य शुद्ध योगशास्त्र योग चित्तभक्ती निर्बंध भक्तिशास्त्राने अथाच भक्ती व्याख्याच्या हे सूत्रामध्ये आहे. तुम्हाला आणि थोडी मार्गातील आणि भक्तीसूत्र आणि अस्पष्ट रूपाने मार्ग होते व्यासनारायणात म्हणतात. व्यासनारायणाला शुकाचार्यापर्यंत शुकाचार्यापासून त्या भक्तीचे सूत्र आपल्याला प्राप्त आहे. नारद महर्षीची गोष्ट उत्तीर्ण होते. व्यासनारायणाचे आणखी सगळं भाष्य बनलेलं व्यासनारायण आहे. तरी ग्रंथ त्याच्या टीका वगैरे पडलेली आहे. नमोस्तुते व्यास विशालमध्ये गायगंधाय जलसुनेत्र तेरस्त्रया भारततेन पूर्ण प्रतिपादितं ज्ञानमय नमोस्तुते असं म्हटलेलं आहे. सरस्वतीचा पार व्यासनारायण म्हणतात आणि व्यासनारायणाजवळ किती विद्या आहे हे सरस्वतीला सुद्धा काही माहिती नाही असं शब्द वर्णन आहे. असं दोन पोळाचं वर्णन केलेलं चांगले आहे पण असल्याकडे त्याचप्रमाणे मनुष्य मनुष्य मधुसूदन सरस्वती धन्यवादांच्या मुखातून शेखर महाराजांच्या मुखातून खंडारकर महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे. ते कमी शंकराचार्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. तेव्हा सरस्वतीच्या ठिकाणी किती खजिना आहे पूर्णपणे मधुसूदन सरस्वतीनं ज्ञान झाला. पण मधुसूदन सरस्वतीच्या ठिकाणी किती ज्ञान आहे सरस्वती सुद्धा त्याचा पार लावू शकली नाही. आपली सिद्धी नावाला भक्ती रसायन मधुसूदन
आपल्या ह्याच्यामध्ये फार त्रुटी आहे. मला ना भक्ती रसायन शब्दाचं काय पाहिजे आवश्यक आहे. तर काय भक्ती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे असं शोधण्यात अर्थ आहे. ते काही दिवस एखाद्याने आश्रम स्वामीकडे चालत होता आणि शेखर महाराजांच्या वडिलांनी सांगितलेला भक्ती रसायन तात्पर्य हे त्यात व्यासापर्यंत कोणाकडे व्यास नोंदलीच नव्हते सरस्वती तीरामध्ये. त्याला काही सुचिता ग्रंथही करू शकेना कशाने हे होईना. मध्ये नारदाची काय पडली गाठ पडली. नारदाचाही असाच इतिहास आहे का. नारदही सुद्धा बुद्धी नव्हते. श्लोक काही जाईना. त्यावेळेला आधी सनत कुमारापाशी म्हणाले आणि सनत कुमाराने नारदाला काय केला कठोपनिषदात आलेली काय केला पुढे कठोपनिषदात पंचदशीच्या 11व्या प्रकरणामध्ये नारदाला आणि नंतर सनत कुमाराने काय केला नारद किती शिकला होता बघा. पंचदशीमध्ये 4 वेद 18 शास्त्र पुराण पण शोक गेलेला लावला. शेवटी ब्रह्मविद्या झाली. नारद पण ब्रह्मविद्या जरी आली तरी पूर्णत्व प्राप्त झालेला म्हणून उद्दीर्ण होते. आणि शेवटी हे भक्ती मग आपण भगवंताचे गुणानुवाद गायलेले नाही. भागवत पुराण समजा त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे. ते नारद भक्ती सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये भक्ती म्हणजे काय, भक्तीपासून होणारी फलं कोणते, त्याचा अधिकारी कोण, आता अनुबंधाच्या सृष्टी सांगितलेलं आहे. अनुबंधाच्या सृष्ट्यामध्ये अधिकारी विषय प्रयोजन वेदांतशास्त्रामध्ये हा विचार केलेला आहे. आणि मग त्याच्यातून ग्रंथाची काय तुमचा साधा विचार सांगणार आहे. पहिला अनुबंध झाला अधिकारी विषय प्रयोजन संबंध आपला मग याचा अधिकारी कोण आहे. मन विक्षेप नावाचे 2 दोष काय केले पाहिजे मग त्याच्यात चालतं. मन म्हणजे काय विक्षेप म्हणजे काय वगैरे. कोणत्या दोष आला आवरण आवरण वृत्ती करता तुम्हाला ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याचकडे क्रियेने आणि कोणत्याच्या नाही. कारण का अज्ञानाचं आवरण निवृत्त होऊ शकत नाही. त्याच्याकरता तस्मात वृत्त पद्धती ज्ञासुशय करता शाब्दे परेज ब्रह्मण्य पश्रभात तद्व्यवहार समित्पाळी श्रोत्रिय कोणाकडे गेलो मी समजा काही माणसं म्हणतात ना आमच्या गुरुजी काय पूर्णत्व प्राप्त करून पूर्णत्व भावाच्या ब्रह्माचा त्याग करून मिळेल भावाचं लागायचे. अरे ब्रह्माचं त्याग म्हणजे काय भावाला खोलीत नेलं लाईट बंद केली सगळी अंधार म्हटला जवळ बसवलं मला डोळे जागले. आमच्या गुरुजीने डोळ्यावरचा हात ठेवला डोळे दाबले तेव्हा निळा प्रकार दिसला. कोणता मला शिक्षा यालाच ब्रह्म इतकं काय सोपं काय ब्रह्म आहे का सर्वांचा आहे का. गुरुच्या लक्षणामध्ये श्रोत्रिय तस्मात गुरु प्रसिद्धेत जिज्ञासु शाब्दे परेत तद्वित्ते प्रणिपाते परिप्रश्ने उपदेक्षण केलेचा ज्ञानीना शास्त्रवेत्तेला. आवरण वृत्ती करता कुणाकडे जावं लागेल माझ्या बरोबर आहे. आणि आवरण नावाचा दोष ब्रह्मदेवापर्यंत आहे. कोणापर्यंत आहे इंद्राशिवाय. भगवंताने जरी अर्जुनाला काय केलं कर्म कसं करावं सांगितलं का आवरण नष्टो अधिक बदला तेव्हा हे सगळे लाभ
आणि भक्तीच्या द्वारा कसे होतात याचं विवरण काय. सगळे दोष कोणामुळे जातात. भक्तीमध्ये असं काही सांगत आहे. तेव्हा वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे तो अधिकारी साधनच्या दृष्टीने संपन्न आहे. आणि भक्तिशास्त्रातले अपिचेत दुराचारी काय असेल की पावलेली केलेली असेल पण आमच्या भक्तीला जर लागला तर नाही का ताबडतोब काय करू पुढचा श्लोक आहे नाही साधू होतं त्याच्यापुढे अभिजयच साधू क्षिप्रम भवती शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानी नवे भक्तात प्रणश्य. काय का असेना कोणत्याही मार्गाने जरी लागला तरी भक्तीमुळे त्याच्यात एक गोष्ट सांगत असत. ऐकलेली गोष्ट आहे. स्वामी महाराज सांगायचं म्हणतात बंकर स्वामी महाराज त्यांच्या होतात तेव्हा कोणीतरी आपलं त्याचं आयुष्य सगळं पाप करण्यामध्ये आणि पुढे आता त्याची गती कोणती मग त्याच्यात यमाचे दूत आले कोणाचे आणि इकडे कोणाचे दूत आले विष्णूचे दूत आले. तर पंचायती पडली की विष्णूचे देत म्हणतात गिराईक आमचं आहे आणि तुमचे यमाचे दूत म्हणतात गिराईक आम्हाला त्याच्यावर सगळं पापच केलं की यमाने पाठवलं म्हणजे गिराईक कोणाचं आहे म्हणायचं काही पुण्य आहे का. मग इथे विष्णूने कसं काय पाठवलं जर सगळा पापी आहेत का विष्णूने कसं करता पाठवलं. तेव्हा अरे आम्हाला गिराईक विष्णूकडे तक्रार केली याच्याकडे तक्रार केली. तेव्हा त्याच्यामध्ये जे प्रेत होतं एका झाडाला असं टेकून ठेवलं आणि ते जागतिक फळा जाता खडखडत ठेव. ते काय झालं कावडही त्यांना विष्णूला असं वाटलं तुलसी महाराजांना गोपी संतांना आमचा दूध कोणाच झालं विष्णू साधनात्मा कशामुळे आणि तुळशी बाळगडा गोपी संतान गुरुदबा शोभे बाळ आणि कंठी शोभे सामान्य साधन आहे. या साधनामध्ये ते काय नका होता या गावा आणि तुला त्याला सांगेल होता तेथे नाही तेव्हा जेथे वय कथा सदापूर ना मला ते गिराईक आपलं नाही यमाचं गिराईक नाही कोणा काय ते विष्णूच आहे. इतकं भक्तिशास्त्रामध्ये काय सामर्थ्य आहे. दिसायला सोपं दिसत असते पण सर्वात त्या अधिकार ज्या क्षेत्रामध्ये त्याला भक्तिशास्त्र यारे यारे भरते या पिणारी झाले करावा विचार असं हे भक्तिशास्त्र आहे. त्या भक्तिशास्त्राचा अधिकारी वगैरे सर्व प्रयोजन म्हणून कोणतंही प्रयोजन समजल्याशिवाय मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये भक्तीची व्याख्या करून प्रयोजन सांगितलेलं आहे. म्हणजे प्रयोजन आणि याच्यामध्ये आता तो भक्ती प्रत्यक्षवा सात अस्मिन् परम सात अस्मिन् परम प्रेम आता तो भक्ती व्याख्या कारण भक्तीचं लक्षण आणि सांगणं सात अस्मिन् परम प्रेम भगवंताच्या विषयी अनन्य प्रेमातून हे भक्तीचं काय भक्ती आहे. लगेच त्याच प्रयोजन सांगायला आता नाही का अमृत स्वरूप आहे हे भक्तीचं स्वरूप आहे. या लब्धा कोणत्याही प्रयोजन कळालं म्हणजे मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो.
त्याच्याकरता त्याची जिज्ञासा निर्माण करण्याकरता अगोदर पद लागला. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मसूत्रामध्ये काय काय पदार्थ ब्रह्मजिज्ञासा जन्माध्यक्षता फळाला सांगायला काहीतरी सुरुवात केली. हे जगात त्याच्यावर व्यवहारामध्ये सुद्धा नोकरी जर करायची असली तर पहिला प्रश्न करतो पगार किती आहे. त्याच्याशिवाय मनुष्य प्रवृत्त होत नाही. असं संस्थेमध्ये पोरं येतात, त्याला विचारलं कशा करता उत्तम कीर्तन उत्तम करायला काही काळपणा साध्य आहे. वेळापणाशिवाय मनुष्य कोणत्याही क्रियेत प्रवृत्त होत. पण पहिलं पण बोलत आहे समान सिद्ध होते. समान सिद्ध होते. यत् प्राप्त न किंचित वांछति न शोभ्यते न दृष्टि नरमते मत्स्याय भवति आत्मस्वरूपाय भवति यल्लब्धा क्या परं भावं मन्यते नाधिकं तथा यस्मिन् चित्तेन दुःखेन गुरुणापि चलते सिद्ध होतं. म्हणून मनुष्य आपलं परमसाध्य जर कोणतं देशा ब्रह्मस्थिती हे परमसाध्य आहे. त्याच्या पलीकडे दुसऱ्या आता अवस्था संपल्या. त्या पंचदशीमध्ये सुद्धा आनंदाचा विचार करते वेळी विषय आनंदापासून अगदी दंडानंदापर्यंत विचार केला. त्या विषयानंदापासून आपण काही विषयापासून आनंद मिळतो हे आनंद आहे. पण सार्वभौम राजाचा आनंद आहे. हा विषयानंद म्हणजे विषयानंद नाही. विषयानंद म्हणजे आहे बरोबर रूपी गुणवान दृढ संपूर्ण वित्त प्रभावनावर आणि आचार असो कथा असो रूपवान असावा गुणवान असावा धैर्यवान असावा संपूर्ण असावा मान मान्यता असावी सर्व राजाचा सर्व विषयाने काय करायचं आणि तेव्हा जेव्हा आनंद होतो त्याला कोणता आनंद म्हणायचा विषय. आपल्याला विषयानंद डोक्याला विषय सगळ्या गोष्टी विषयानंद काय केले. पप्पानाचा आनंद कुठं गरीबाला माहिती असतो का? गरीबाचं पोरगी तर तूट म्हणजे काय माहिती आपल्या एखाद्या गरज बघा म्हणजे पडलेली असतो. तिथं काही काम करणारे पोराचे लहान लहान पोरं आता दीपावळीचे दिवस आहेत त्यावेळी सणाचे पदार्थ करण्याचा म्हणजे सांगतो. तिथं सुगंध सुटला. आम्ही सर म्हटलं बाबा काय पकवान नाही सुगंध सुटलेला आहे. आता मुलांना विचारलं म्हटलं एक पदार्थ तुम्हाला त्यामुळे कसलेला गरीबाला सुगंध सुद्धा आम्हाला घ्यायला मिळत नाही. हे गरिबीचं दुःख आहे. हे म्हणते गरिबीचं दुःख आहे. नातमाला त्यांची कथा आहे ना त्यामुळे एका ब्राह्मणाला त्यांच्या घरी म्हणजे मोळी केला शारदा असल्यावर पप्पांना तयार करून त्याचा सुगंध सुटला. म्हणजे मोळी के माणसं आणि कुठलं म्हणलं गरीबाला असं पप्पांना पाहायला पाहिजे. नाथ महाराजांनी त्यांचे शब्द ऐकले आणि त्या दिवसाचं जेवण कोणाला दिलं आणि मग काय होतं म्हटलं महाराजाला काही नाथाला काही अक्कल नाही काही नाही कोणालाही जेवायला लागलं. यांच्या घरी जायचं मला आमंत्रित वाटतं बहिष्कार टाकला. म्हटलं आम्ही तुमच्याकडे जेवणाला येईल नाथ महाराज मग काय विचारावं स्वर्गात सगळी स्वर्गात मोक्ष सगळे जेवण आम्हाला जयगोत चालला. मग डोकावून बघायला लागले कोणाला ते बघायला लागलं तर
कर्तुम अकर्तुम अन्यथा करतो तुका म्हणे आले समर्थाच्या मना म्हणते तेवढे घाला रंक ज्ञानेश महाराजांच्या अशा बऱ्याच गोष्टी झाल्या जाऊया कशा करता विषयानंद म्हणून सांगितलं तेव्हा हा विषयानंद कुठपर्यंत आहे अगदी अंतिम म्हणजे परलोकापासून तर अंतिम हिरण्यगर्भापर्यंत कोणापर्यंत एकापेक्षा 100 पटीने अधिक आहे शास्त्री कुठे 1000 पटीने म्हटलेलं आहे एकापेक्षा गंधर्वापेक्षा देवगंधर्व ध्यानगंधर्व आणि शेवटी अंतिम कोणता मनुष्य तरी या आनंदाविषयी आणि महात्मांचा असं निरीक्षक असतो त्याला विचारलं म्हणा निरीक्षक आहे म्हणजे पहा या सर्वही आनंदापेक्षा ब्रह्मानंद अधिक आहे म्हणून तो काय नटेश्वरामध्ये त्याच्यामध्ये जो जे गेला चंद्रकिरणे चौकटे तो चकोर काय वाटते समजेल म्हणे विषयानंतर सुरुवात सर कशा करता असा होणारा जो आनंद आहे त्या आनंद म्हणजे सिद्ध पुरुषाला यज्ञत्वा त्या परमधान्यते नाधिकरण म्हणून आता भक्ती व्याख्या श्यामा सा तस्मिन प्रेम अमृतस्वरूप यल्लब्ध्वा पुमान सिद्ध होते अमृत हो तृप्त हो तृप्त होणे हे शिकवतात स्वामी महाराज साध्या प्रकरणामध्ये तृप्ती देत म्हणतात काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं काही कडवायचं शिल्लक राहिलेलं ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी काहीतरी कर्तव्य काही लौकिक कर्तव्य काही अलौकिक कर्तव्य ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी काही धंदा केला पाहिजे काही शेती वाडी अंग गरजते झालं म्हणजे आणि मुलाची आवड असते मुलगा झाला पाहिजे त्याला कशाची आवड लागलेली नाही काही मिळवण्याचं शिल्लक इतर लोकांना मुलगा नसल्यामुळे दुःख असते याला पूर्ण आनंद स्वरूप आहे तो कसं इच्छा केली पाहिजे काही अनुष्ठान लोकांतरित इच्छा तुम्हाला सगळ्या लोकात्मा कोण आहे मी सामान्य आहो की सर्वाच्या अंतरे आले सिद्ध तृप्ती दिसत मला काही ब्रह्मज्ञानाकरता प्रयत्न करणार नाही ते मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे सिद्ध होतं सिद्ध होत अमृत होते तृप्त होत यात प्राप्त न किंचित वांछति न शोधती न द्वेष्टी नर्मतो नित्साई तत्संबंध राहता तदांतर ज्योतिर्लिंग त्याचा आनंद अन्याच्या अपेक्षित असतो स्वयं आनंद असतो बोलताना अन्याची कशाची आवश्यकता निरपेक्ष आनंद त्याला कशाची अपेक्षा राहिलेली नाही आणि त्या आनंदाने बरोबर एवढंच छोट्या आनंदाने असतो दुसऱ्याच्या ठिकाणी एकच आत्मा असल्यामुळे दुसऱ्याच्या ठिकाणी तोच आनंद काम आहे सुख अमृत दुसऱ्याच्याही सुखाने काय होतं करत होतं आणि अज्ञान काय करतं दुसऱ्याचं सुख पाहिलं दुसऱ्याचा उत्साह पाहिला माणसाचं डोकं उठत माझ्यापेक्षा दुसऱ्याचं वैभव पाहिलं आपल्या भारताचं वैभव पाहिलं पाकिस्तानचं डोकं आनंदाचे यात प्राप्त न किंचित नरमते लोत्साही भक्ती तत्व भक्ती यल्लब्ध असे याचे काय केलेले आहे काय करा हां काय आपलं पुढचं सूत्र आहे त्याच्यामध्ये असं जेवढं वर्णन कराल तेवढं थोडंच आहे का याच्यावरती बरेचसे बरे टिकावं लिहिले आहे म्हणजे दंड महाराज आणि शिकवणारा भक्तीसूत्र त्याच्यावरती बरंचसं लिहिलेलं आहे नामदेव पुण्याच्या कथा आणि सूत्र
पेक्षा उत्तर भागामध्ये त्याचा प्रकार जास्त आहे. 7 महात्मे घडणार. 7 महात्म्यामध्ये सप्तवती आत्माराम होते. त्याच्यामध्ये अनेक ब्रह्मामध्ये कोणताही भेद आत्माराम होते म्हणजे प्राप्ताची प्राप्ती आणि अप्राप्ताची प्राप्ती असं त्याच्यामध्ये विषय आलेला आहे. आत्मारामावती म्हणजे पैसा हृदयामध्ये असतात सर्व सुखात प्राप्त आहे का अप्राप्त आहे पण अप्राप्त होत झालेलं आहे. पैसा हृदयामध्ये मी असतात सर्व सुखात का प्राप्ताचे का प्राप्त असणे का झाला तो त्या शास्त्रामध्ये 2-3 दृष्ट्या हाताचा खंड किंवा मेळायला लागलं टाक कुठे आहे पेन्सिल कुठे आहे. पेन्सिल हरवली आहे का कानावरच आहे आणि म्हणून तो इकडे तिकडे अशाच माणसाला विचारलं गावापर्यंत काय इकडे तिकडे म्हटलं तर लेखणी हरवली आहे. ती सापडत लेखणी कशी आहे म्हटलं एवढी आहे की रंग कसा आहे निळा आहे की आणि तिच्या त्या कानावर काय केली. हा मला तुमची लेखणी देतो की मला तुम्हाला सापडली का द्या की लेखणी आहे. मी तो दक्षिण देत असतो काय त्याची जाणीव करून देतो. म्हटलं द्या की असा हात करा द्या की तर म्हणलं असा हात नका करू असा करा. म्हटलं जाऊन या कानापर्यंत कानावर पण तरी आपलं लक्ष्मी काय झाली आता काय म्हणतो माझी लग्नी जरी माझ्याजवळच होती तरी पण तुमच्या कृपेने आम्हाला काय झाले त्याचा आत्मा कुठं आहे. पण तुम्ही देहाभ्रम आहे. जोपर्यंत मी देहाभ्रम जात नाही तोपर्यंत त्याचा असूनही होत आहे. प्राप्त असूनही अप्राप्त होत आहे. मग काय होत आहे प्रत्यक्षात आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपाने त्याला राहतो नाही का पुन्हा आहे त्याचीच काय होते नाही तत्वज्ञ असतात आत्मा असतात निष्ठा अत्यंत म्हणायला लागते ज्ञान नेतो कर्म विद्या एकदा अशा स्थितीला प्राप्त झाल्यानंतर विद्या विनय समवेश निर्दोष समवेश हे सर्व ठिकाणी सम आहे. अशा आत्माला एक परिच्छिन्न नसून कसं आहे त्या आत्म्याचं ब्रह्मरूपाने करायला ज्ञान ज्ञानाला आत्माराम भावते. त्याच्यामध्ये तुमचे शब्द आहे त्यामुळे यांना घरी आत्मा 7 वर्षी परम प्रेम तसंच माझे आणि होते अमृतवादी सारं काम आहे मानव दिरोध असतो वेळ व्यापार तर त्याला विरोधी असा काही विचार केलेला आहे. आणखी बराचसा विचार केला आहे. आणखी थोडी चिंता व्हायला पाहिजे मला कल्पना नाही म्हटलं शास्त्री महाराज म्हणते मग नाही का घर बसल्या कोणाकोणत्या कोणासाठी शास्त्री महाराज लेखन आहे 500 माणसांनी एका चाहण्याची मामाचा गरज आहे. 1000 वर्ग केली आणि एक शाळा एका शाळेची बरोबर 1000 वर्ग करून घ्या. कोणाला प्रमाण नाही शाळा वर्गाला काय नाही त्याला काय काय सांगितलं तर त्यातून 1000 गोष्टी सांगितल्या आमचा नाही काय परत बाजूलाच राहिलो. समजून तिनं हास्य रसाच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे तर नावा सांगायचं आहे त्यांच्या स्थळी ठरवलं
एक थांबलं काही मामा आगे बसले होते का पाठीमागे एक दुरुस्त बसला होता त्याला रात्रीचं कीर्तन झालं मामा चालले होते इकडे आता एक रस्ता आपल्या यायला चांगलं घडलं आम्हाला काय कीर्तन चुकलं आपलं म्हणजे रात्रीच्या कीर्तनाला गेलं तमाशाला जरा बघ जोर देती ते जाऊ त्याला काय तरी तसं काय म्हणजे नुसतं ज्ञान होतं म्हणून नाही कथागतच आहे जो देतीचे गौरव नाही नंतर देतीचे गौरव काय झाले त्याला माहिती आहे का त्याच्या ईश्वर स्वरूपाची भक्ती नसली विसरली त्याची थोड झाली आणि पस्तीला काही चौऱ्याऐंशीला हे नुकसान आहे देवाचं कोणाचं नुकसान आहे ना आणि त्याच्यात आपल्याला गुण काही ना आणि याची माझी सर्व भक्तीचा आधार आहे त्याच्यामध्ये आणखी पण क्रमाक्रमाने दिलेलं आहे त्याला थोडं चिंतन करायला पाहिजे करायला येऊन उडला आणि तो चिंतन पक्ष पहिलाच नाही आहे थोडी सुरुवात कधी आहे आणखी 2-4 दिवसात काढून म्हणजे सूत्र काय करून आपण संपवून टाकू इथंच सांगू आणखी असलेला विषय तरी सांगू नंतर पंढरी महात्म्य स्थान महात्म्य भक्ती कोणत्या क्षेत्रात फिरते कुठेही आणखी आपल्याला लाभ होत असतो ना मग कुठे जात असतो आळंदी आणि पंढरपूर हे भक्ती क्षेत्रामध्ये काय प्रमुख आहे काही लोकांना गैरसमज आहे म्हणतात त्यावेळेला पंढरपूरपेक्षा आळंदी जरी कमी आहे आणि नंतर भेदच करता येत नाही पैठण जिथे वसती आहे तिथे पुण्यपेटी मग पैठण असो काय झालं त्र्यंबकेश्वर असो आळंदी असो पंढरपूर असो तर भक्तिशास्त्रामध्ये याचा भेद निर्माण करता येत नाही का बरं पंढरपूरला जे आहे तोच परमात्मा संदर्भपणे कुठे आहे तोच परमात्मा तरफच्या रूपाने कुठे आहे आणि तोच परमात्मा निवृत्तीनाथ महाराजाच्या रूपाने कुठे म्हणून भेद करता येत नाही आपल्या त्याचा विशेष आणि आपण सांगू म्हणून पंढरी क्षेत्राच्या वैभव आहे स्थान महात्म्य आहे भक्तिशास्त्रामध्ये स्थान महात्म्याला लक्षात काढला प्रभू रामचंद्र मनामध्ये निघालेला माहिती राम लक्ष्मणाने सीता सीतेच्या मनामध्ये असा विकल्प आला मला लक्ष्मण कशा करता आला त्याला काही नाही काही वनवास सांगितला आहे मग येण्याची आवश्यकता काहीतरी वेगळा भाव असतो आपला हा विकल्प सीतेच्या मनात आला सीतेच्या मनात आला आणि लक्ष्मणाच्या मनात आला म्हणून अकस्मात काही आपल्याला सांगितलं नाही यांच्याबरोबर जाण्याची काय आवश्यकता आहे त्यांच्याकडचा कांदा मुळा उद्योग कोणी हा विकल्प कोणाला आला लक्ष्मणाच्या मनात आला पुढे काय केलं आणि पुढे चांगला विकल्प आला संकल्प आला शिजेला वाटलं केवढा आपला की सर्व सोडून आपली सेवा करते रात्रभर झोपत नाही आणि आपल्या धीराच्या दिवशी आपल्या मनामध्ये असा विकल्प करावा लक्ष्मणाच्या वातावरणात ब्रह्मांडाचा नाही परमात्मा जपी लोक त्याची इच्छा करतात त्याची सेवा त्याला मिळते असा असताना देखील विकल्प करा दोघांनी आपली कथा मला सांगितली रामाने सांगितलं त्यांचा अन्याय आहे हा विकल्प आणि तुम्हाला तिसारी भूमी राक्षसाची होती
तिथून चाललो होतो. राक्षसाची भूमी आल्यामुळे असलेली कल्प मनामध्ये आल्या. म्हणजे चांगला विकल्प आता काय आला मला हा संताची भूमी आहे, कोणाची भूमी आहे. या भूमीचा अगदी परिणाम होता आमच्या अंगात. म्हणजे आता करा काय करा, एक मोठ माती घ्या काय करा, मुठभर माती. एक भाग आहे आणि ती राक्षसाच्या मध्ये पुढे शरीरामध्ये शरीर आपल्या ह्याच्यामध्ये स्नानाला गेला. स्नानाला गेल्यानंतर ते सोडून तिच्या माती. मातीवर गेला. स्नान करून आल्यानंतर ती माती हातात आलेला दुष्ट वाटणाऱ्या भूमीचा अगदी संतांच्या ठिकाणी मातीने तो चांगले वागला. मग चरणीचे रजवंती म्हणलं का त्या मातीला सुद्धा काय केलं, नमस्कार घेऊन त्या मातीमध्ये सुद्धा काय सारी भूमी आहे समजा. त्याच्या मातीमध्ये सुद्धा काय सामर्थ्य. गुण पडलेले आहे. ज्या भूमीवरून चाललो ती भूमी जर शुद्ध असेल तसेच विचार आपल्या अंतःकरणामध्ये काय होतात म्हणजे तात्पर्य तेव्हा इथे काय आहे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. त्याचंही वातावरण बाकी थोडा अनुभव घ्या की नाही. पुण्यावरून या की करत पुण्यावरून येईपर्यंत माणसाला आणि काही वेगळे चित्तात अनेकदा आनंदीची शिवारी ती वृत्ती घडली होते किंवा आनंदीला जाऊ किंवा मग पुन्हा काय पुण्यभूमी नाही का. पण क्षेत्र महात्म्य आहे. कोणतं महात्म्य आहे क्षेत्र. सर्वांचा विचार भक्तीचा सगळ्यांना त्या क्षेत्राचा विचार सर्वांगीण परिपूर्ण अशी नारद भक्ती सूत्र आहे. अधिक विचार आहे. ॲक्च्युली विशेष तुम्हाला त्रास देऊ नये. शास्त्रीवाला झाल्यामुळे आम्हाला यावंच काय छान आवडते दयाचे ते स्मरण थांबलं आपला अधिक विचार करत आहोत. गुरुचरण पंढरी महात्म्य म्हणलं तर सांगू म्हटलं.